या अधिवेशनात ओल्या दुष्काळाच्या मागणीवरून विरोधक सरकारची कोंडी करण्याची शक्यता आहे। त्यामुळे पहिल्याच अधिवेशनात शिंदे फडणवीस सरकारची कसोटी लागणार आहे। तुम्ही स्वतःला कोण समजता? सत्ता आली म्हणजे काय मस्ती आली का तुम्हाला? अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। शिंदे समर्थक आमदार संतोष बांगर यांची मुजोरी आणि मागाठाणेचे शिवसेनेचे बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कथित चिथावणीखोर भाषणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे। याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी शिंदे सरकारचा खरपूस शब्दात समाचार घेतलाय। म्हणजे तुम्ही कायदा हातात घ्यायला लागलेला आहे। तुम्ही स्वतःला कोण समजता? सत्ता आली म्हणजे काय मस्ती आली का तुम्हाला? अजून तर कुठं सुरुवात झालेली नाहीये आणि एवढी मस्ती त्यांना आलेली आहे। यांना थांबवलं कसं जात नाही? यांना दोन गोष्टी समजावून सांगण्याचं काम संबंधितांचं नाही का? महाराष्ट्र हे बघतोय उघड्या डोळ्यांनी। हे एकनाथराव शिंदेंना पटतं, देवेंद्र फडणवीस साहेबांना पटतं, भाजपला पटतं। शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच अधिवेशनाला सामोरं जाणार आहे। या अधिवेशनात राज्य सरकारला विविध मुद्द्यांवरून घेण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जाण्याची शक्यता आहे। राज्याच्या विविध भागात आज पूरस्थिती असल्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे। विधानसभा अधिवेशनात राज्य सरकारनं भरीव आर्थिक मदत करावी यासाठी विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। तसंच इंधन दरवाढीवरून राज्य सरकारची कोंडी केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। साधारण 15 लाख हेक्टरचं क्षेत्र अधिक वाढण्याची शक्यता तरी नाकारता येत नाही। आणि मागामी सरकारमध्ये असताना हे घरातले भांडे कपड्याचं नुकसान साठी प्रति हेक्टरी 3800चे एनडीआरएफचे निकष होते। सरकार कुणाचंही असलं तरी ज्यावेळेस आपला गरीब माणूस अडचणीमध्ये असतो, आपला शेतकरी अडचणीत असतो, त्यावेळेस भरीव अशा प्रकारची मदत करून पुन्हा त्याला ताटमानेने कसं उभा करता येईल। गेल्या 2 महिन्यात राज्यातील बळीराजाला अस्मानी संकटांचा सामना करावा लागतोय। पूरस्थितीमुळे शेती आणि पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। याच पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह सरकारमधील 18 मंत्र्यांची कसोटी लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।